गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यगड्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज केस वगैरे बांधून आहे गाईज माझे. उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि इथं ताई स्वयंपाक वगैरे करत आहे गाईज. ताईला वेळ आहे आता ऑफिसला निघायला. पहिले मी जाणार ऑफिसला टिफिन घेऊन. सो गाईज ऑफिससाठी निघालो गाईज मी. पहिले चक्कर खूप उशीर झाला, कचरा पण फेकायचा आहे. चला गाईज जाऊया. गाईज पोचलो ऑफिसला. तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो. लेट झालो आहे पहिले. बाय. सो गाईज आता टी ब्रेक झाला आहे. चाय आणि बिस्किट खातो. तर गाईज लंच ब्रेक झाला आहे, जेवायला चाललो आहे. ब्लॉगमध्ये काय ठेवायचं? शूज आहे का? हाय ब्रो. हाय. हा माझा नवीन मित्र सौरभ. काल मजा आली मूवी बघायला. काल मजा आली मूवी बघायला. मस्त मूवी बघ. तर जेवण करू गाईस. काय आणलं माहीत नाही आता बघायला. टिफिन करू. टोमॅटो चटणी. चाल काही झालं आहे जेवण. सौरभचं पण झालं आहे, माझं पण जेवण झालं आहे. आता परत आम्ही अंदर जाणार. पुढे गेलं. हां, परत फ्लोअरवर जाणार. आणि काय करणार आपण? आणि काय करणार? मजा येते काम करायला. हां येते थोडीफार येते. जातो गाईज आता आम्ही ऑफिस सुटल्यानंतर. भेटतो तुम्हाला. सो गाईज लॉग आउट झालं आहे ऑफिस. कंपनीच्या बाहेरच आहे गाईज उभा आहे मी. हे बघा, ही आहे कंपनी. या कंपनीत काम करतो मी. आणि आज गाईज मी अशी केस बांधून होतो ना, सर मला एकच बोलत होते, शाहरुख मला शाहरुखच बोलत होते. शाहरुख खान पण अशी केस बांधतो ना, सो त्यामुळे मला सर शाहरुख बोलत होते. सो आता गाईज ऑफिस लॉगआउट झालं आहे. चला गाईज जाऊया घरी. आणि आमच्या कंपनीच्याच बाजूला गाईज SBIचं हेड ऑफिस आहे. बघा किती मोठं आहे. आणि मेन नाही कंपनीनं गाईज अशा ठिकाणी आहे ना गाईज, म्हणजे मेन रोडवर नाही गाईज. ही माझी जुनी कंपनी होती मंत्री, ती मेन रोडवर होती, हायवेला होती, नगर हायवेला. पण ही कंपनी अशी म्हणजे अंदर आहे कंपनी. इथं ट्रॅफिक नाही, काही नाही, शांतता जास्त असते गाईज. इथं काम करतो मी. आणि हे SBIचं हेड ऑफिस. चला गाईज जाऊया घरी. गाईज मला लागली आता भूक. आता वडापाव खातो गाईज मी. आणि ट्रॅफिक पण बघा गाईस, ह्या रोडनं ट्रॅफिक किती आहे. मला ह्या साईडनं जायचं आहे पण ट्रॅफिक लागूनच आहे त्या साईडला. बघा समोर ट्रॅफिक असेलच. बघा थांबवच आहे का. ट्रॅफिक लागलीच आहे तर वडापाव खातो म्हणून जातो म्हटलं. त्याला कॉल केला होता, रोहिणीताई बोलली मला ऑफिसला वेळ लागेल म्हणजे स्वतःला. म्हटलं ठीक आहे. बघा इथं आईस्क्रीम खात आहे. कोण काहीतरी नवीन पाहिजे यार ब्लॉगमध्ये. मला पण काय कळलं ना की काय आणायचं. प्रयत्न चालू आहे गाईस. बघा ट्रॅफिक बघा. आज ट्रॅफिक चांगलीच आहे गाईस. अशी ट्रॅफिक दिसत होती म्हणून मी थांबलो एका ठिकाणी वडापाव खाऊन. मला कसं पण आता ॲडजस्ट करून निघावं लागेल. चला गाईस निघूया. चांगलीच गर्दी आहे. सो गाईस घरी आलो आहे. आणि काही नाही गाईस, झाडू मारलं हॉलमध्ये, झाडू वगैरे मारला आणि आता बसून हो गाईस. उद्या काहीतरी येत आहे गाईस. मी काहीतरी ऑर्डर केलं आहे, तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार. पण उद्याचं थोडा स्पेशल ब्लॉग राहील. जे काही मी ऑर्डर केलं आहे, स्पेशली जे मी आणलं आहे त्याच्यासाठीच ब्लॉग राहणार. तुम्हाला दाखवणार काय आणलं आहे मी. महत्त्वाचं कामासाठीच घेतलं आहे ते गाईस. सो ते उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार. आणि माझी केस बघा गाईस बांधून आहे. कसं दिसते कमेंट करून नक्की सांगा. आता रोहिणीताईचा वेट करते गाईस. ती आल्यानंतर स्वयंपाक करणार, मग जेवणार. काय ऑफिसमध्ये काय स्पेशल काय चालूच नाही गाईस. फोन अलाउड नाही, काय नाही, वेळ कमी आहे. जेवढा वेळ भेटतो तेवढ्या वेळामध्ये ब्लॉग काढतो. असं काही नाही गाईस. काहीतरी नवीन पाहिजे, मजा येणार. काल मजा आली. काल थोडं ऑफिसचे सगळे फ्रेंड्स वगैरे आपण गेले मूवी बघायला. मजा आली. पण नवीन पाहिजे असं मजा येणार.
तर प्रयत्न चालू आहे काहीतरी नवीन काढायचं, ते लवकरच येईन त्याचे पण ब्लॉग. असं वाटतं की काहीतरी एक नवीन ट्रिप वगैरेला जावं असं वाटतं आहे ऑफिसच्या टीमसोबत. ऑफिसच्या पण टीमचा प्लॅन बनन ट्रिपला जायचं. एकतर ब्लॉग तुम्ही बघितला असेल गाईस की ऑफिसच्या टीमसोबत आम्ही फिरायलाच गेलो होतो, तो पण ब्लॉग चांगला होता. अजून चांगले चांगले ब्लॉग येणार गाईस तुमच्यापर्यंत पोहोचणार. 2000 तर तुम्ही कंप्लीट केले असतो, थँक्यू सो मच. तसंच आता 3000 पण व्हायला पाहिजे, तसाच तुमचा सपोर्ट राहू दे. यूट्यूब पे चैनल है मेरा, समझ में नहीं आएगी आपको, मैं ब्लॉग्स बनाता हूँ. अच्छा ये वही. तो भैया विचारताय का बरं व्हिडिओ काढताय, त्याला सांगितलं की मी ब्लॉग्स बनवतो म्हणून. तो बदाम शेक सांगितलं आहे गाईस 2 रोहिणीताईनं. तो पार्सल घेऊन चाललो आहे. ते बघा या दादाची जे काही गाडी आहे गाईस बदाम शेकची, तो सांगणार आता की याला किती खर्च. भैया कितना खर्च लगा है गाडी को बनाने का? कितना? 8 लाख रुपये लगा आहे. बघा गाईस आपल्याला किती सोपं वाटते गाईस की ही गाडी एवढी चांगली सजून असते, हे असते, पण या गाडीला खर्च किती लागते गाईस या दादाने सांगितलं 8 लाख रुपये है ना. फिर आपने राजस्थान से चला के लाया है ट्रक में डाल के. वाह वाह वाह, चलो अच्छी बात है. जितना खर्च किया है वो निकल गया तुम्हारा. कितने साल में? अभी आया है. कितने साल से काम कर रहे हो ये? मैं तो मेरे खुद की नहीं, सेठ की. मतलब सेठ किया, बट आप कितने साल से काम कर रहे हो ये? 1 साल हो गया. चलो अच्छी बात है, ऐसे ही आप काम करते रहो, भगवान आपको खुश रखेगा और हमें भी रखेंगे. चलो बाय. सो काही जेवण वगैरे झालं आहे, आता काही नाही गाईस ब्लॉग एंड करायचं आहे, त्यामुळे स्टँड लावला आहे. काहीच कळत नाही गाईस की ब्लॉग्स कसे बनवू आणि काय टॉपिकवर बनवू, काही समजत नाही मला. ऑफिसहून घरी सध्या हेच चालू आहे गाईस. काय टॉपिक पण नाही, काय ब्लॉग काढायसाठी काहीच नाही, म्हणजे सब्जेक्ट नाही, काही नाही. फक्त प्रयत्न चालू आहे की गाईस काही करून आपल्याला ब्लॉग्स काढायचे आणि तुमच्यापर्यंत पोचवायचे. पण उद्याच्या ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळं दिसणार तुम्हाला गाईस. काहीतरी मी एक मागवलं आहे, जी कामाची वस्तू आहे, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार की मी काय मागवलं आहे. सो त्याची आता आवश्यकता लागेल असं मला वाटलं, सो त्यामुळे मी ऑर्डर केलं आहे. पण इन फ्युचर पण पडली असती गरज, पण कामापुरतीच आहे ती वस्तू, ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडेल. अजून काय बोलायचं होतं मीच विसरलो. काही नाही, आजचा ब्लॉग असा होता. आपण एंड करू ब्लॉग, झोपू आणि आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. केस चांगले वाढले वाटते, खूप वाढले केस. या मंथमध्ये गाईस मला 1 वर्ष होणार की मी केस कापले नाही आहे. त्याचा वेगळा ब्लॉग येणार गाईस, सो ते तुम्हाला माहिती पडणार. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं प्रेम असंच राहू द्या. सो थँक्यू सो मच गाईस. 2000 सबस्क्रायबर कंप्लीट केले, सो थँक्यू सो मच. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. गुड नाईट अँड बाय बाय.